सद्यस्थितीत ओबीसी घटकात 350हून अधिक जातीचा समावेश आहे. त्यामुळे त्या सगळ्यांवर याच्यामुळे यांच्या हक्कावर गदा येईल. या शासन निर्णयात मराठा समाजा शब्द प्रयोग केला आहे. प्रत्यक्षात कुणबी व मराठा दोन भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे. कुणबींना ओबीसी तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SC/BC म्हणून शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलेले आहे. म्हणजे सरकारनं कबूल केलेलं आहे की ओबीसीत नाही, कारण सामाजिकदृष्ट्या मागास नाही. मग त्यांच्यासाठी SC/BCचं 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मराठा समाज या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा ओबीसीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे. त्यांना 2 प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. हा पण आहे, तो पण आहे. दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे निर्णय त्यानुसार तयार केलेले कायदे नियमावली यात जातीचा दाखला देण्याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे की कशाप्रमाणे द्यायचं आहे. पण या शासन निर्णयाने मराठा समाजासाठी स्वतंत्र वेगळी प्रक्रिया ठरवली आहे जी ओबीसी आणि इतर जातीशी भेदभाव करणार आहे. या देशातील या जाती कशा ठरवायच्या, कशाला कसं सामील करायचं कुठल्या गटात, त्याची एक प्रक्रिया ठरवून दिलेली आहे. ते सगळं बाजूला ठरवलं, तुम्ही नवीनच काढलं. हा शासन निर्णय जो आहे अत्यंत संदिग्ध, संभ्रम निर्माण करणारा आहे. हैदराबाद गॅझेटियर नोंदीच्या आधारे जात प्रमाण देण्याचा उद्देश आधीच 18/7/24च्या अधिसूचनेने शिंदे समितीच्या शिफारशीनुसार साध्य झालेला आहे. शिंदे समितीने 47,845 नोंदीचा अभ्यास करून 2,39,021 जात प्रमाणपत्र दिले आहेत. त्यामुळे पुन्हा शासन निर्णय काढण्याची गरज नाही. जात प्रमाणपत्र हे जातीला दिले जाते, समाजाला नाही. कुणबी जातीसाठी स्वतंत्र सवलत देणे इतर ओबीसी जातीशी भेदभाव करणारा आहे. शासन निर्णयानुसार ग्रामपातळीवर समिती सक्षम प्राधिकाऱ्याला मदत करणार आहे. मात्र हे स्पष्ट केले नाही की ही समिती कोणत्या चौकटीत काम करेल. 2 शपथपत्राच्या आधारे चौकशी होणार. अर्जदाराने दिलेले शपथपत्र पूर्वज 13 ऑक्टोबर 67 रोजी तिथे राहत होते. त्यांच्याकडे जमीन नाही. त्याच गावातील कुळातील अशा व्यक्तीचे शपथपत्र ज्याला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले आहे यावरून चौकशी करून जात प्रमाणपत्र दिले जाईल. पण अशा शपथपत्रावर आधारित चौकशी वैध ठरू शकत नाही. शिवाय 2012ला हे नियम केलेले आहेत, काय वैध आणि काय अवैध आहेत. हा घटक ठरवताना, जाती ठरवताना 2012च्या या नियमाशी याचा काय संबंध आहे हेही स्पष्ट होत नाही. या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे जाती, नाते, संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमामध्ये रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला. काय वापरला? रिलेशन. आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे. तसेच कुळ या शब्दाचा उल्लेख देखील केलेला आहे, परंतु कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही. त्यामुळे गोंधळ वाढणार. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक
आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे. पण साहेब, या संदर्भात आपण न्यायालयाच्या दरवाजे परत एकदा ठोठावणार आहात का? न्यायालयात या संदर्भात जाणार आहात का? काय भूमिका असणार याची कोर्टाच्या पातळीवर? हे जे आम्ही मांडलं ना, हे न्यायालयाने आम्हाला सांगता येईल आम्हाला की आम्ही सुद्धा सरकारकडे गेलेलो आहे. सरकारला सुद्धा आम्ही दिलेलं आहे. असं नाही की डायरेक्ट तुमच्याकडे आलो, आम्ही सरकारला सुद्धा विचारलेलं आहे. सरकारला सुद्धा सावध केलेलं आहे की याच्यामुळे काय होऊ शकतं ते. आणि मग हे जे आहे बाकीचे सगळं, आणि मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ही एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये मांडू शकणार आहोत. अशा अनेक आणि अनेक निर्णय, शासनाचे निर्णय आहेत, अनेक हायकोर्टाचे निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. हैदराबाद गॅजेटमुळे जे आता लागू केलेलं आहे, या संपूर्ण गॅजेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे असं आपलं थेट आरोप आहे. आताचा जो शासन निर्णय काढलेला आहे, पूर्वीचा एक काढलेला होता की शिंदे समितीने ज्या तिकडे जाऊन त्या नोंदी तपासाव्यात, तो मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालं. मी तुम्हाला सांगितलं किती मिळाले ते त्यांना. 2 लाखापेक्षा जास्त कुणबी त्यांनी दिले. म्हणजे काम संपलं. त्यांना वारंवार काम संपेपर्यंत आपण मुदतवाढ दिली आणि लाखो कागदपत्र त्यांनी गोळा केलेली आहेत, लाखो. हा दुसरा जो आहे त्याच्यावर कडी करणारा असं हा निर्णय आहे. म्हणजे ते सगळं बाजूला सोडून हा निर्णय घेतला. मग हे करायचं होतं तर शिंदे समितीचं कामच नव्हतं. मग हे डायरेक्टच केलं ना, सगळ्यांनाच करून टाकायचं आहे. हे आता तुम्ही मला विचारू नका. मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे इथे, त्यांना पाठवलेल्या पत्रात, माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थितीवर घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती सूचना न मागवता, इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा निर्णय, हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे. साहेब, एकीकडे आपण सर्व मांडत असताना किंवा निर्णय मागे घ्या असं म्हणत असताना, दुसरीकडे जरांगीने सरकारला विसर दिला. 17 सप्टेंबर पूर्वी हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू. राजकीय नेत्यांना आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही. का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर, जिल्हा पातळीवर चालू आहे. ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना. मोठी संख्या, एकूण जर संख्या आता बघितली, जर गाव खूप, तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो, ते बघा ना किती आहेत ते. आणि मग ज्या वेळेला यायचं ठरवतं ते सुद्धा येऊ शकतील. साहेब, काल जरांगे पाटलांनी बोलताना असंही म्हटलं की भुजबळांना थेट जेलमध्ये घाला की आरक्षणाचा आड येत आहे. घ्या ना, माझं काय चुकलं. असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये, देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही.